आज कासेगाव येथे पदयात्री स्मारकमध्ये स्वर्गीय जनार्दन पाटील काका यांचा तिसरा स्मृती दिनाचं औचित्य सुरू आहे. अभिवादन करण्यासाठी तालुक्यातून जिल्ह्यातून लोक येतात. नेमकं काकांचं राजकारण कसं सुरू होतं, काकांची एक धाटी वेगळी होती राजकारण करण्याची, समाजकारण करण्याची, या सर्व गोष्टीवर बोलण्यासाठी जिल्ह्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे नेते मान्य रवींद्र बर्डे काका आहेत. काका, जनार्दन काकांनी आपले खूप जवळचे संबंध, काय नेमकी त्यांची स्वभाव होता, कशा पद्धतीने त्यांचं काम करण्याची पद्धत होती? जनार्दन काकांचे आणि माझे अत्यंत जवळचे संबंध होते. एका ज्येष्ठ समाजसेवकाबरोबर मी अनेक वर्ष सहकारी म्हणून काम केलं. राजकारण करत असताना राजकारणापेक्षाही समाजकारण कशा पद्धतीने केलं पाहिजे याचे धडे जनार्दन काकांच्याकडून आम्हाला मिळाले. सामान्यातला असामान्य माणूस अशा पद्धतीचं जनार्दन काकांचं व्यक्तिमत्व होतं. काका गावात जरी गाडीनं सुरुवातीच्या काळात मोटरसायकलवरनं जात असताना त्या ठिकाणी लहान मुलं सुद्धा काकांना काका काका म्हणून हात करायचे. काका लहान मुलांच्या घोळक्यात थांबून काकांच्या बंडीच्या खिशात कायम चॉकलेट असायचे. प्रत्येक मुलाला त्या ठिकाणी चॉकलेट द्यायचे. म्हणजे निर्मळ मनानं या ठिकाणी सामान्यातल्या सामान्य माणसाबरोबर सुद्धा किंवा लहान मुलांच्या बरोबर सुद्धा कसं एकरूप व्हावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून काकांच्याकडे आपणाला पाहावं लागेल. सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांची सोडवणूक अत्यंत चिकाटीनं आणि जिकिरीनं आपल्या गावातले असतील, परिसरातले असतील, अनेकांना बरोबर घेऊन जाऊन त्या ठिकाणी मग तालुका पातळीवरचे प्रश्न असतील, जिल्हा पातळीवरचे प्रश्न असतील, मग तहसीलदार कार्यालयात असो, पंचायत समितीत असो किंवा अन्य ठिकाणी असो, त्या साऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचं काम काका व्यक्तिगत या ठिकाणी करत असत. आणि एखादा प्रश्न जर सुटत नसेल तर मग जयंतराव पाटील साहेबांच्याकडे नेऊन त्या ठिकाणी त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचं काम सुद्धा ते निग्रहानं करत असेल की प्रत्येक प्रश्नाची तड लागली पाहिजे. अशा पद्धतीची काकांची भूमिका असायची. आपण आता काम करतानाची पद्धत सांगितली, आपण बरेच वर्ष सहकारी होता एकत्र. त्यांची एखादा असा एक किस्सा किंवा एखादी आठवण आहे का की त्यांच्या कामाचे ठसाव मोठी त्या काकांच्या अनेक आठवणी आमच्याकडे आहेत. 1992ला या ठिकाणी काका पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांची निवड झाली आणि त्यावेळेला मी पंचायत समितीचा सदस्य म्हणून त्यांचा सहकारी म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो. मग सर्वच विषयावर चर्चा करत असताना या ठिकाणी शाळेचे प्रश्न असतील, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, त्या प्रश्नावर पंचायत समितीच्या सभागृहात अनेक वेळेला मी आक्रमक भूमिका त्या ठिकाणी मांडायचो. आणि काका कधीही सभागृहात आम्ही कितीही आकांडतांडव केलं, काही आक्रमकपणानं भूमिका मांडली तरी काका त्या ठिकाणी न रागावता किंवा आदरानं मला सांगायचे की तुम्ही शांतपणानं या ठिकाणी ऐका, समजून घ्या आणि अधिकाऱ्यांना घेऊन आपण एकत्र बसून जर काही आपला विषय संपला नाही तर त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न करू. आणि अशा पद्धतीनं त्या प्रश्नाची सोडवणूक शांतपणानं करण्याचं काम ते त्या ठिकाणी करायचे. हा सुद्धा राजकारणाचा धडा त्यांच्यापासून मला मिळाला. काकांना जाऊन बघता बघता 3 वर्ष झाली. काकांची उणीव कुणीच भरून काढणार नाही अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व होतं. जरी गिरजवड्याला जर रविवारी जायचे आणि जाता येता कधीतरी
मग घरात अचानक यायचे, काय चाललंय असं विचारायचे आणि मग म्हणायचे काय आहे का भाजी भाकरी, आणि मग आम्ही दोघं एकत्रित या ठिकाणी अनेक वेळा भोजन करायचो. काकांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कधीही न भरून येणारी पोकळी आहे. काकांच्या मृतात्म्याला चिरशांती लाभावी अशा पद्धतीची परमेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो.